हरिनामाचा खिचडी काल आहे. इथे भगवंताच्या नामचिंतनाने काला केला जातो म्हणून ह्या काल्याला प्रसाद असं म्हणतात. रोजच्या जेवणानंतर रोजच्या कीर्तनानंतर जी पंगत असते त्याला प्रसाद म्हणतात. ऐका ऐका, रोजच्या कीर्तनानंतर जी पंगत असते त्याला प्रसाद म्हणतात आणि काल्याच्या कीर्तनानंतर झालेल्या प्रसादाला काल्याचा प्रसाद म्हणतात म्हणून या प्रसादाला किंमत आहे. ऐकून चला, हा काल्याचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या काल्याच्या प्रसादासाठी आपण मंडळी जमलो. शास्त्र सांगते 3 पद्धतीचे काले आहेत. मी फार तुमचा वेळ घेणार नाही. 3 काले सांगितले. पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला, तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. 3ही काले माणसाच्या जीवनाला उद्धरून जाण्यासाठी महत्वाचे आहे. पहिला काला दही भाताचा काला आहे. दही भाताच्या कालाने काय होते? शरीर पुष्ट राहते. माणसाचं शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंतच परमार्थ घडतो. ज्या दिवशी चालणं फिरणं गाणं बंद होईल, ज्या दिवशी बोलणं बंद होईल, ज्या दिवशी वाजवणं बंद होईल, त्या दिवशी परमार्थ बंद होईल. ऐका ऐका, पाठीत ज्या दिवशी कळ निघायला लागेल ना, कोणी किती जरी म्हटलं ना, अरे बाबा कैलास महाराज आलेत, संजय बाबा आलेत, अरे लय गोड कीर्तन आहे, चाल, तो म्हणतो कीर्तनाला काय काडी लावितो का? पाठीत जाळ झालाय. पाठीत जाळ झालं म्हणजे चालताच येत नाही ना, आता काय करतो कीर्तनाला ऐकून? शरीर दुखायला लागले की किती गोड परमार्थ असेल, चांगला लागत नाही. मग शरीर चांगलं ठेवण्यासाठी दही भाताचा काल आहे. शरीर पुष्ट ठेवते. एखादा असं जर तिरतिरा असेल ना, तिरतिरा कळतो का माझ्याकडे? पात्रा तिरतिरा, तिरतिरा वाळलेला वाळलेला, त्याला 1 वाटी दही आणि 1 वाटी भात रोज चालू करा. 1 महिन्यात तो असा झाल्याशिवाय राहणार नाही. कसा संजय महाराज? माझ्याकडे काय पाहून राहील तुम्ही? अरे माझ्या दुप्पट तिप्पट बाबा हो, माझ्यासारखा नाही, मी लय बारीक आहे. दही भाताच्या काल्याने शरीर पुष्ट होते. काय होते? शरीर पुष्ट होते. शरीर पुष्ट असलं की परमार्थ करता येतो. ऐका, पहिला काला झाला. दुसरा काला हरिनामाचा काला. हरिनामाच्या काल्याने चित्त शुद्ध होते. हे चित्त शुद्ध करावं लागते. त्याच वेळी जीव ब्रह्म ऐक्याचा काला होतो, कारण देव आल्या वाचून काला तो होत नाही आणि देव येण्यासाठी चित्त शुद्ध लागते. ते कुणी केलं? हरिनामाचा काला. हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडिला. हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडिला. धरिला पंढरीचा जोर, धरिला 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 पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर, धरिला पंढरीचा जोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर. पंढरीचा चोर धरला. जनाबाई म्हणते पंढरीचा चोर धरला आणि काय केलं तर हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. देवाला हृदयात बांधून ठेवलं. हृदयात देवाला बांधून ठेवणं एवढं सोपं नाही. ते फक्त कशाने होतंय तर अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती, तुझबानानी कंटाळा. देवा पडून राहील तये ठाई. देवाच्या चरणावर पडावं लागते दादा. अखंड त्याचे भजन करावं लागते दादा. आणि त्याचं नित्य चिंतनाने अंतकरण शुद्ध होतंय म्हणजे हरिनामाचा काला होतो. पहिला काला दही भाताचा, दुसरा काला हरिनामाचा. एकदा की हरिनामाचा काला झाला मग जीव ब्रह्म ऐक्याचा काला होतो. जीव ब्रह्म ऐक्य काला म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान होणं. मी म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच मी आहे याची अनुभूती येणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काला.
तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, भेद बुद्धी संपणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काल आहे. ऐका दादा हो, हे सगळं मी ह्याच्यासाठी सांगतोय, तुम्ही आम्ही मृत्यू लोकात येऊन काय करायचं असते हे संतांनी आम्हाला वेळोवेळी शिकवलंय. काला सुद्धा आम्हाला तेच शिकवतो. एकतर शरीर चांगलं ठेवा, त्याच्यासाठी फिटनेस चांगला असावा, त्याच्यासाठी एक्सरसाइज असावी, योग असावा, खाण्याचे नियम असावे, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. मग त्या शरीरासाठी नियम असावे, शरीर चांगलं ठेवा. दुसरा महाराजांनी सांगितलंय चित्त शुद्ध ठेवा. चित्त शुद्ध ठेवण्यासाठी भजन करावं लागतं हे तर खरंच आहे, पण दुसरं महत्वाचं आहे का, आपण जे रोज करतो ते करणं बंद करा. काय याच्या त्याच्या काड्या, त्याने सुद्धा चित्त मळमळीत होतं महाराज, त्याने शुद्ध होत नाही. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं पहिलं बंद करा. एक गोष्ट ऐकून चला, एक गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची सांगून जातो. तुमच्या आयुष्यात जे दुःख आणि सुख येतात ते आपल्या कर्माचे बांधलेले आहेत. आपल्या कर्माला सोडून दुःख कधी येत नाही, आणि आपल्या जीवनात जे सुख येतं तो देव कधी देत नाही. देव दिलं नंतर सुख कधीच येत नाही. आपलं कर्माने ठरवायचं मग सुख येतंय, कर्माने ठरवायचं मग दुःख येतंय. एक गोष्ट ऐका, तुमच्या जीवनात जे पाप वाढतात ना, त्या पापाचं एकमेव कारण आहे दुसऱ्याची. ज्यावेळी आम्ही निंदा नालस्ती करतो आणि त्याच्या मागे 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 त्याचं वाईट बोलत राहतो ना, जेव्हा जेव्हा आम्ही त्याची निंदा करतो तेव्हा तेव्हा त्याच्या प्रारब्धातलं दुःख कमी होतं आणि ते आपल्यामध्ये प्लस होत चालतं. गणित कळते ना तुम्हाला? हा ऐका, दुसऱ्याची निंदा करत असताना ज्याची आपण निंदा करतो त्याचं दुःख कमी होते आणि त्याचं दुःख कमी होऊन आपल्या हिशोबात पडते. आणि आम्ही ज्या दिवशी दुसऱ्याचं चांगलं म्हणायला लागू त्यावेळी दुसऱ्या कोणालाच काही होत नाही, पण आपलं जे पाप आहे ते मात्र जळायला सुरुवात होते. म्हणून पहिलं चित्त शुद्ध करण्यासाठी दुसऱ्यासाठी चांगलं वागायला सुरुवात करा. माणसाला त्रास दुसऱ्याला आनंद झाल्याचा होतो, मला त्याचंच विशेष वाटते. अरे जो तो ज्याच्या त्याचा कर्माचा सुखीन कर्माचा दुःखी, बाबा कशाला कोणाचं सुखन कोणाचं दुःख धरावं. माणसं इतके विचित्र आहेत की दुसऱ्याने गाडी घेतली की त्याला त्रास होतो. हे तर आपण ऐकतच आलेलं आहात. शेजारच्याने बोर घेतला आणि त्याला जर पाणी लागलं तर याला 8 दिवस करमत नाही, 8 दिवस याच्या घरात याला जेवण जात नाही. का? त्याला पाणी लागलं. ही जी दुःखाची भावना आहे, ही दुसऱ्याबद्दलची वाईट भावना, ही पहिली सोडा. ही ज्या दिवशी आम्ही सोडू ना त्या दिवशी आम्ही सुखी होऊ, आमचं चित्त निर्मळ व्हायला सुरुवात होऊन जाईल. हा दुसरा काला सांगितला. आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला, देव म्हणजेच मी आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिली माईबापाची सेवा सुरू करा. तोच खरा देव आणि तोच सगळा परमार्थ. ज्या दिवशी आईत आणि बापात तुम्ही देव पाहाल त्या दिवशी तुमचा जीव ब्रह्म ऐक्याचा काला झाल्या वाचून राहणार नाही. कारण मी सांगत नाही, महाराज स्वतः सांगतात मायबाप किती महत्वाचे. माय बाप केवळ काशी, 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 माय बाप
माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले काय केलं पुंडलिकाने? त्यांची सेवा केली. त्यांची सेवा केली. ज्याच्याशी आम्ही एकरूप व्हायचा प्रयत्न करतो तो साक्षात आला आणि पुंडलिकाच्या मागे उभा राहिला. पुंडलिकाला म्हटलं, पुंडलिका अरे तुला भेटायला आलो. पुंडलिक म्हणतो वेळ असला तर थांब, नाही तर जा. कोण आहे तू? सालाचं गडी आहे काय? अहो नाही, विश्वाचा नायक. तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी सरीस असदगिरी समस्या कंचदम सिंधु पात्रे सुरतरवरु शाखा लेखनी पत्र मुर्मी लिखित हि गृहीत्वा शारदा सर्व काले तदतपवी गुणानाम ईश पारम नयाति शेषशीनला झाल्या सहस्र जिव्हा देव का हो विटेवरी उभा. तो का विटेवर उभा आहे ना ते अजून कोणाला सांगता आलं नाही. वेदाला सुद्धा नाही. वेदा नाही कळला अंत पार याचा.